नमस्कार. व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपली भेट होते. मी डॉक्टर अशोक टी पाटील, जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. मिश्र पद्धतीने आयुर्वेदिक होमिओपॅथी मिश्र पद्धतीने उपचार केल्याचे काय फायदे होतात हे माझ्या 34-35 वर्षाच्या अनुभवातून मला जे अनुभव आले चमत्कारिक, एकदम चमत्कारिक, ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्याचा फायदा डॉक्टरांना, पेशंटना व्हावा, त्यांनी त्याचा वापर करावा या इच्छेने. आता मी एक चमत्कारिक अनुभव सांगणार आहे. तर मी एक 20 वर्षापूर्वीची एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी फॅमिली डॉक्टर त्यांचा. ते रात्री 10ला मला बोलवायला आले, म्हणजे डॉक्टर घरी चला, त्यांच्या मिसेसची तब्येत बरी बा. मिसेसचं वय जो 25, 26, 27 असेल, त्यांचं वय 30. म्हटलं काय झालं, त्यांनी सांगितलं थोडक्यात की हिस्ट्री सांगितली मला की थोडासा आमचा वाद झाला. आमचं लव्ह मॅरेज आहे. आम्ही 5 वर्षापासून लव्ह मॅरेज लग्न केलं आहे आणि आता चांगलं चाललं होतं. पण आता त्यांच्या मिसेसला म्हणजे बायकोला थोडंसं वेगळंच मनात वाटायला लागलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे वाद होत आहे आणि डिवोर्स घ्यायचा आहे. तर आता तुमचा वाद झाला तर उद्या आम्हाला डिवोर्स घेणार आहे. तर तेवढ्याकरता चला एखादी थोडंसं झोपेचं वगैरे इंजेक्शन द्या, म्हणजे रात्र सुखरूप पार पडेल. मी गेलो, पाहिली कंडिशन सगळी. म्हणजे विचारलं नाही मी काही, पण इंजेक्शन देण्याकरता मी त्या मुलीला यांना तिच्या मिस्टरला हात धरायला सांगला. ती एकदम त्याच्यावर खवळली. डॉन्ट टच मी. उशी होती ती फेकून मारली तिने त्याला. मी म्हटलं लयच वातावरण तापलं असं. दिलं इंजेक्शन त्यांना. येताना थोडंसं विचारलं काय, म्हटलं कसं काय काय. त्याने मला हिस्ट्री दिली थोडी, किंवा ती मुलगी थोडी हाय घरातली आहे. आम्ही लो मॅरेज आहे. मी तो CA होता, पण मुलीला सगळं जपत होता पद्धतशीर, सगळं वेगळं ठेवून. पण ते खेड्यातले होते ते, त्याच्यामुळे त्यांचे आई वडील खेड्यातले असल्यामुळे ते तरी तो त्यांच्यामध्ये हिला जायचं काम पडू देत नव्हता. ते काही विशेष येत नव्हते काय. पण मग कधीतरी आले तर ते आज जुन्या खेड्यातले लोक त्यांचं वागणं वगैरे थोडंसं हिला मग थोडं वेगळं वाटायला लागलं. किंवा आपण कुठे आपलं झाला थोडंसं निर्णय चुकतोय का, गाड्या फसतंय का, असं तिला वाटायला लागलं. पण ठीक आहे, मग मी तो विचार केला. त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही उद्या डिवोर्स घेणार आहे, स्टॅम्प लिहून ठेवा, सही करायच्या अगोदर माझ्याकडे या भेटायला मला. मी विचार केला जातो मुली त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर, मुद्द्यांवर. आणि आल्यानंतर मी त्यांना काहीच बोललो नाही. थोडंसं आणखी 2 शब्द ऐकून घेतलं मुलीकडून. मुलींनी तर बोललीच नाही, पण त्यांनी सांगितलं मुलांनी मला ऐकून घेतले. आणि एक मुलीला एक डोस टाकला, होमिओपॅथीचा डोस. म्हटलं जा आता तुम्ही डिवोर्स घ्या. तर ते नंतर काही मला माझी त्यांची भेट झाली नाही. नंतर भेटली 1-1.5 वर्षांनी ते कुठंतरी काहीतरी निमित्ताने. थोडं डिवोर्स नाही म्हणे, कॅन्सल. तुम्ही आलो तुमच्याकडून आणि डिवोर्स घ्यायचा रद्द झाला मला आमचा. आणि नंतर 2 मुली म्हणा, माझा ट्विन्स मुली झाल्या त्यांना नंतर. तो एवढा हा म्हणजे मी त्यांना काउन्सिलिंग केलं नाही, त्यांना समज दिली नाही, समजून सांगितलं नाही, काही सांगायचं काम पडलं नाही. फक्त थोडी त्यांची माहिती घेतली. आणि त्या मुलीला आता थोडंसं हे वाटायला लागलं होतं की बा चला आपण काय निर्णय घेतला चुकीचा. तो होमिओपॅथीमध्ये एवढ्या बारीक सारी गोष्टींचा विचार केलेला आहे. आणि तिला फक्त 4 दाणे साबुदाण्याचे गोड गोळ्यांचे ग्लोबल दिले मी, आणि एवढा चमत्कारिक रिझल्ट मिळाला. असे खूप वेगवेगळ्या हजारांचे चमत्कारिक रिझल्ट मिळतात. हे सगळे होमिओपॅथी डॉक्टर त्या पद्धतीने उपचार करतात आणि त्यांना पण अनुभव येतो. आणि प्रत्येक की आपण आज काही आपण मॉडर्न वैदिक पद्धत ते या गोष्टींना आजार मानतच नाही. काही गोष्टींना त्या गोष्टींचा, त्या त्रासाचा आयुर्वेद आणि होमिओपॅथी जर घेतलं तुम्ही तर त्याचे खूप छान फायदे होतात. आणि त्यापासून मुक्तता होते. त्याला खूप खर्च येत नाही, वेळ लागत नाही, आणि तुमचा वेळ जात नाही, आणि त्रास कमी होतो. ही आपल्या भारतामध्ये खूप भाग्याची गोष्ट आहे. आपल्याला सहज सगळे उपचार उपलब्ध आहेत, आपण घेऊ शकतो ते, आणि खूप स्वस्त आहेत, कुठे पण अवेलेबल आहे. त्याच्यासाठी आज सगळ्या जनतेने याचा विचार करावा. डॉक्टर तर उपचार करतातच आहे, पण आणखी जनतेने याच्याकडे थोडंसं चांगल्या पद्धतीने पाहून या काही गोष्टी ज्या खूप त्रासदायक आहेत, आज त्याच्यावर पैसा खर्च होतोय, शारीरिक त्रास होतोय, त्या त्यांनी या माध्यमातून बऱ्या कराव्या व्हावं हीच माझी इच्छा. धन्यवाद.